विद्यार्थी मित्रांनो, आज आपली पहिली शिफ्ट होती MHTCTची. आज 11 तारीख आहे. तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपण डायरेक्ट त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊया. थोडेसे प्रश्न विचारू की त्यांना नक्की शिफ्ट कशी गेली, काय म्हणणं आहे त्यांचं शिफ्टबद्दल. ओके, आता मी सुरुवात करतो. फर्स्ट ऑफ ऑल मला तुमचं इंट्रोडक्शन द्या प्रत्येकाने. मी अमेय आणि आजची शिफ्ट खूप मस्त होती. खूप सोपा गेला आणि थोडेफार क्वेश्चन इकडे तिकडे झाले, पण तरी पण मस्त गेला तसा ओव्हरऑल. ओके, म्हणजे ओव्हरऑल अमेयला चांगला गेला पेपर. बाळा तुझं नाव काय? माझं नाव केदार म्हटली आणि पेपर थोडासा अवघड होता तर ठीक गेले पेपर. ओके, चालतं. म्हणजे थोडासा आता पाहू आपण फायनल कन्क्लुजन मी तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि अशाच पद्धतीने मी शिफ्ट सेकंड असेल प्रत्येक 20 तारखेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. हां, आता तुझं नाव सांग मला. माझं नाव रणवीर. खूप छान होता पेपर, पण माझं अगोदर सोडवत होतं त्यामुळे पुढचं कवर झालं नाही. पुढचं पण चांगला कवर झाला नाही पुढचा पूर्ण पेपर, पण चांगला होता. आणि टाईम मॅनेजमेंट कसं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपलं अर्ध्या तासात केमिस्ट्री सोडवायचाच पूर्ण आणि मग त्यानंतर जास्तीत जास्त मॅथ्सला द्यायचं, कारण का आपल्याला तिथे 2 मार्क आहेत त्यावर. बरोबर म्हणणं आहे त्याचं. त्याच्यानंतर मला सांग तुझं नाव. माझं नाव आर्यन गुरव. पेपर तसं बोललं तर जरा सोपा होता पेपर. केमिस्ट्री पहिला अटेम्प्ट आम्ही केमिस्ट्री केलं. केमिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी अर्ध्या तासाच्या आत केमिस्ट्री कवर झाला. वापिस फिजिक्सला गेल्यावर जरा न्यूमरिकल बेस पेपर होता. वापिस थोडेच थेरी होते, ते कवर झालं, म्हणजे 1.5 तासामध्ये कवर झालं. आणि नंतर मॅथ्सला गेल्यावरती जरासं न्यूमरिकल जरा इकडे तिकडे सिलेम मिस्टेक वगैरे थोड्या झाल्या, पण ते नंतर कवर झालं पूर्ण पेपर. ओके, म्हणजे आर्यनला सुद्धा चांगलाच पेपर गेला आहे. आता आपण काय करू की मी त्यांना काही प्रश्न विचारेल, जे आपले स्टँडर्ड तुमचे प्रश्न असतात ना कमेंटमध्ये, आणि तुमचं मला सांगा पेपर तुमचा पण कसा गेला. त्यांचं मत आपण ऐकलं आहे. आता त्यांना मी काही प्रश्न विचारतो जे तुमच्या मनात आहेत. आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो सगळ्यांचं, काय एक लक्ष असतं की जेईचे क्वेश्चन्स आले होते का. त्यामुळे काय सांगशील. एखाद दुसरा क्वेश्चन येतो, पण एवढे सगळे म्हणजे पाचचेच क्वेश्चन येतात, पूर्ण एवढे नाही. आणि तुम्ही काय सांगाल. 3 ते 4 क्वेश्चन वगैरे असे एवढं जास्त. जेईचे क्वेश्चन कसे CETमध्ये जे प्रिव्हियस इयर विचारलेले आहेत तेच बऱ्यापैकी रिपीट होतं. बरोबर, एक्झॅक्ट. म्हणजे आपण चॅनलवर याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगितलं होतं, जेईचा सेपरेट सिलेबस करण्याची तुम्हाला काही एक गरज नाही आहे. जे ऑलरेडी 2021 ते 25मध्ये CETत आलेत ना जेईचे PYQs, ते केले तरी होऊन जाते. मॅथ्समध्ये 4 ते 6 क्वेश्चन असतात फक्त जेईचे. ते मग त्यासाठी आपले राहिलेले क्वेश्चन्स धोक्यात घालायचे का, किंवा त्यांना कमी टाईम द्यायचा तर अजिबात नाही. बरं, आता मला तुमच्या प्रिपरेशनबद्दल थोडंसं सांगा की नक्की तुम्ही प्रिपेअर कुठून केलं, तर कशा पद्धतीने, ऑनलाईन केलं की ऑफलाईन केलं. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही केलं. मॉक टेस्ट भरपूर दिल्या आणि त्यामुळे सोपे गेले पेपर ओव्हरऑल. हां, सोपे गेले. मला सांगा मग की किती मॉक टेस्ट दिल्या होत्या तू. मी 38च्या वर तर दिल्याच होत्या. नाही, खूप चांगलं आहे. म्हणजे 38 मॉक टेस्ट दिल्यात, त्याच्यामुळे त्याला पेपर खूप चांगला गेलेला आहे. मग तुम्हाला मी आत्ता सांगेल, जर शिफ्ट तुमची थोडीशी उशिरा नाही ना, म्हणजे 18, 20, 19 तारखेला, तर मॉक टेस्ट द्या सध्या. नंतर पेपरच्या 2 दिवस अगोदर रिव्हिजन करा, पण सध्या मॉक टेस्टवर फोकस करा. बरं, मला सांग तू किती मॉक टेस्ट दिल्या होत्या. मी एक 15-20 तरी दिले असते. बघा, 15-20 मॉक टेस्ट त्याने दिल्या होत्या. त्याच्यानंतर तू किती मॉक टेस्ट दिल्या होत्या. मी 42च्या आसपास करायचं. 42च्या आसपास. म्हणजे खूप यांनी मॉक टेस्ट खूप दिले त्यांनी, आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून दिले. त्यांनी मला अगोदर सांगितलं की एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मॉक टेस्ट नाही द्यायचं, कारण सोर्स ऑफ क्वेश्चन तो एकच असतो कोणताही प्लॅटफॉर्म असो, पण प्लॅटफॉर्म तुम्हाला चेंज करायचे आहेत. समजलं. त्याच्यानंतर मला सांग तुझा मॉक टेस्टबद्दल काय अनुभव. मी ते आपल्या सह्याद्री ह्याच्यावरच्या 32 दिलेल्या आणि इलाइटमध्ये थोड्या टेस्ट दिलेल्या. ओके, म्हणजे यांनी मॉक टेस्ट वगैरे किंवा टॉपिक वाईज टेस्ट पूर्ण दिल्यात, म्हणजे अभ्यास यांचा झालेला होताच. बरं, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारू की किती स्कोर तुम्ही एक्सपेक्ट करता. असं तर 150च्या वरच येईल असं वाटतंय. 150चे म्हणजे खूप चांगलं आहे. 150च्या वर म्हणजे 99.5च्या पुढं, म्हणजे थोडक्यात क्रॉस टू जर हार्ड शिफ्ट आली तर 9पर्यंत सुद्धा जाऊ शकते. बरं, तू किती एक्सपेक्ट करू. 100+. 100+ स्कोर, म्हणजे तिथं सुद्धा तुमचं 95% सिक्युअर होतं आहे. त्याच्यानंतर मला सांग तू 125 स्कोर तो एक्सपेक्ट करतोय. तुझं सांग मला. 140+. 140+, म्हणजे पूर्ण आपण जे रिव्ह्यूज घेतले त्यांचे टॉपर आहेत. ओके, मग यांच्याकडनं आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे अजून. त्याच्यामुळे अजून यांना आपण क्वेश्चन्स विचारू. बरं, आता क्वेश्चन झाले CET विषयी. आता मी थोडंसं तुम्हाला कन्क्लुजन काय सांगतो, आता पेपरबद्दल त्यांनाच विचारू. मॉडरेट, समजा पेपर कसा होता नक्की, म्हणजे तुम्ही मॉडरेट, डिफिकल्ट किंवा इझी, काय नक्की हे करा. मॉडरेट होता पेपर. असं moderate खूप अवघड पण नव्हता, इझी पण नव्हता, पण थोडंसं अभ्यास जास्त केला होता त्यामुळे गेला सोपा. ओके, हां, तुम्हाला सांग. Moderate मॉडरेट म्हणजे जास्त काय टफ वगैरे नाही, नव्हतं टफ ना? नाही होत. हां, मॉडरेट. फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी होता आणि मॅथ्स मॉडरेट होता पेपर. बरोबर, फिजिक्स आणि केमिस्ट्री इझी होता. बरं, मग आता पेपरचा आपण समजा ॲनालिसिस काय सांगितलं, तर पेपर हा मॉडरेट लेवलचा होता.
आणि तुम्हाला जर टफ वगैरे गेला असेल तर काही एक काळजी करू नका, सगळ्यांना चांगले मार्क्स आणि सगळ्यांना चांगले पर्सेंटाईल येणार येतं. आता त्याच्यानंतर ना आपण थोडंसं त्यांच्या प्रिपरेशनबद्दल बोलूया की नक्की त्यांना काय वाटतं इथून पुढच्या जे मुलं शिफ्ट देणार आहेत, आपली पहिली शिफ्ट आहे, कारण कुणाला माहीत नाही 2026ची हार्डनेस लेवल काय, किंवा बरेच जण काय म्हणतात की समजा CET आता काय झाली की JEEच्या लेवलला जायला लागली. खरंच तुम्हाला वाटतं की असं झालं आहे, किंवा समजा काय सांगता तुम्ही? नाही असं काही नाही एवढं, तरी पण कॉन्फिडंट राहावा आणि रिवाईज करा जायच्या आधी, मग बरोबर होऊन जाईल सगळं, एवढंच मी सांगा. म्हणजे आता समजा जे मुलं पुढच्या शिफ्ट देणार आहेत ना अपकमिंग, त्यांच्यासाठी काय वाटतं, म्हणजे काय सांगता? त्यांच्यासाठी त्यांनी रिव्हिजनच करावी आणि मॉक टेस्ट किती देईल तेवढे द्यावे, Mock test, जास्त हां. द्यावे. तू काय रिव्हिजनच करायला पाहिजे सगळ्या रिव्हिजन आहे? बऱ्यापैकी त्यांनी वायवा सिरीज फॉलो करायला पाहिजे, पूर्ण कंप्लीट करायला पाहिजे आणि वापिस जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत जेवढे सॉल्व करतील तेवढे सॉल्व केले पाहिजे. हां, आता हे पहा वायवा सिरीज आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स महेश सरांची खूप छान सिरीज आहे. एक 60 व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत, 60 व्हिडिओज. जर केमिस्ट्रीचा तुमचा अभ्यास नसेल ना झाला तर पहिल्या व्हिडिओपासून शेवटपर्यंत पहा वायवा सिरीज. मी तुम्हाला माझं पर्सनल पण सांगतो आणि या सर्वांचं सांगतो, यांचं केमिस्ट्री चांगला स्कोअर किंवा सोपं जाण्याचं कारण फक्त वायवा सिरीज. त्यासाठी महेश सरांना खूप खूप धन्यवाद. बरं, आणखीन काय गोष्टी तुम्ही सांगताल किंवा तुम्ही काय फेस केल्या प्रिपरेशनमध्ये असतील, किंवा समजा तुम्ही CETच का चूज केली, जे इकडे का नाही गेले तुम्ही, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला गोष्ट अशी आहे? CET तशी इझी पण आहे, त्यात निगेटिव्ह मार्किंग नाही काय नाही तसं, त्यामुळे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर मस्तच एकदम, म्हणजे अभ्यासावर डिपेंडंट आहे आणि एवढे टफ क्वेश्चन्स नाही, फिरून काय विचारत नाहीत, नॉर्मल दिलेलं असतं ते फक्त तुम्हाला विचार करून सोडवायचे आहेत. बरोबर. हां, आता मी यांना अजून एक प्रश्न विचारतो, थोडासा तो आउट ऑफ स्कोप होऊ शकतो, की इन फ्युचर तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची? आता इंजिनिअरिंग तर करणार आहेत सगळे, PCMची आपण CET दिली, तर कोणती ब्रांच घ्यायची इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला? CSची तर अपेक्षा आहे CS. ओके. आणि तर तसं बघू पुढे कॉलेजवर डिपेंडंट. ब्रांच मे बी AI ML वगैरे. AIML म्हणजे ज्या CSच्या आपल्या समजा सब ब्रांचेस आहेत तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. CS CSच घ्यायचं आहे. CS म्हणजे सगळ्यांना CS पाहिजे, बरोबर. आता हा ट्रेंड जो आहे तो 2021 पासून कंटिन्यू, म्हणजे माझ्या बॅचपासून हा ट्रेंड कंटिन्यू आहे की CSच पाहिजे. पण मी तुम्हाला काय सांगेल माहिती आहे की ब्रांच तुम्ही कशी चूज केली की तुम्हाला CSच घ्यायची, म्हणजे तसं CSमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून चूज करतो आहे. ओके. म्हणजे इंटरेस्ट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट असेल, कट ऑफ पाहू नका, तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं आहे ते सुद्धा पाहू नका, फक्त काय पहा की तुमचा इंटरेस्ट आहे की नाही. मला खूप छान वाटलं की तुमच्यासोबत मी एवढं बोललो आहे, छान व्यवस्थित तुम्ही रिव्ह्यूज दिलेत. आणि इन फ्युचर आपण पहा मुलांना, आपण काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे टेक एस्पायर आपलं हे जे चॅनल आहे तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेच. हे तुम्हाला आत्तापासनं CETच्या प्रिपरेशनपासनं थेट तुम्ही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत प्रत्येक स्टेपवर तुमच्यासोबत असणार आहे. ओके, अजून काय गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, शेअर करू वाटत आहेत? बरं, आपण त्यांना भरपूर सारे प्रश्न विचारेत. मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.